नमस्कार. मी किशोर काशीनाथ रेडकर, आपला सर्टिफाईड प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट. आपणा सर्वांचं ह्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. आपले 2 गेले व्हिडिओज हे स्वयंपुनर्विकास ह्या क्षेत्रासाठी स्थापन झालेलं प्राधिकरण ह्या विषयासाठी घेतले. आज आपण बोलणार आहोत की प्राधिकरण जर स्थापन झालं, पण या प्राधिकरणाच्या स्थापनेबरोबर आणि स्थापनेनंतर हाऊसिंग सोसायटीच्या मेंबर्सचा रोल काय, त्यांनी नेमकं काय करावं जेणेकरून ह्या प्राधिकरण आणि त्यांचं जे काही काम होणार आहे त्या कामाचा एक चांगला उपयोग आपल्याला करून घेता येईल. बघा, कुठलेही रिडेव्हलपमेंट असो, सेल्फ रिडेव्हलपमेंट असो, 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये असलेली युनिटी, एकत्रीकरण. आपण सगळे एकत्र येऊन रिडेव्हलपमेंटचा प्रयत्न केला तर कुठल्याही प्रकारचं रिडेव्हलपमेंट यशस्वी होणार आहे. सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी तर 100% आपण एकत्र असायला पाहिजे. कुठल्याही प्रकारचं लोन घ्यायचं आहे, कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यायचा आहे, कुठल्याही प्रकारे आपल्याला यशस्वी काम करायचं आहे तर युनिटीशिवाय पर्याय नाही. तर मी म्हणेन की प्राधिकरणाने त्यांचं काम करू दे. आपण एक हाऊसिंग सोसायटी म्हणून सगळ्यांनी मिळून एकत्र येणं, एकमताने काही काम करणं, एकमेकांबरोबर प्रेमाने राहणं आणि सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या ह्या आपल्या बिल्डिंगसाठी एकत्र काम करणं, हा पहिला पॉइंट. दुसरं, ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता, हे खूप महत्वाचं आहे. सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये कुठल्याही प्रकारचा डेव्हलपर नसतो, त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही आपल्याला सोसायटीला आमच्यासारखे कन्सल्टंट नेमून करावं लागतं. पण त्या कन्सल्टंट आपलं काम करतो, पण ट्रान्सपरन्सी किंवा पारदर्शकता ही का हवी, तर प्रत्येक मेंबर जो तुमच्या सोसायटीचा सदस्य आहे त्या सदस्याला प्रत्येक गोष्ट माहीत असायला हवी. कुठल्याही प्रकारचा निर्णय हा एकमताने घेतला गेला तरीही तो प्रत्येक मेंबर पर्यंत तो लिखित स्वरूपात पोहोचला पाहिजे. हेच खूप महत्वाचं आहे स्वयंपुनर्विकास क्षेत्रामध्ये. तर पारदर्शकता हा दुसरा पॉइंट आपल्याला आपल्या सोसायटीच्या स्वयंपुनर्विकासासाठी अवलंबला पाहिजे. आणि थर्ड महत्वाचा भाग तो म्हणजे एक चांगली टेक्निकल टीम नेमायला हवी, ज्या टीममध्ये आर्किटेक्ट असतील, चार्टर्ड अकाउंटंट असतील, ॲडव्होकेट असतील, सिव्हिल इंजिनियर्स असतील. एक वेगळ्या प्रकारची टीम असेल की जी एकसंधपणे काम करेल आणि पुनर्विकासासाठी, रादर स्वयंपुनर्विकासासाठी तुम्हाला सोसायटीला ॲक्टिव्हली मदत करेल. हे झालं, हे तिन्ही पॉइंट झाले, हे बेसिक पॉइंट झाले. आता आणखीन काही महत्वाच्या पॉइंट्सकडे आपण वळू. महत्वाचे पॉइंट्स कुठले, तर डॉक्युमेंटेशन. आपल्या सोसायटीचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटबद्दलचे सगळे प्लान्स, सगळे डॉक्युमेंट्स, ओनरशिपचे डॉक्युमेंट्स हे सोसायटीकडे तयार असायला हवेत. बऱ्याच सोसायटीचा असा होरा असतो की जाऊ दे, आपण एक डेव्हलपर नेमला की तो डेव्हलपर सगळं काम करेल. पण स्वयंपुनर्विकासामध्ये हे चालायचं नाही. स्वयंपुनर्विकासाचं पहिली पायरी म्हणजे आपल्या प्लॉटची ओनरशिप ही आपल्याकडे हवी. म्हणजेच आपल्या प्लॉटचा कन्व्हेन्स हा करून घेतला गेला पाहिजे, जेणेकरून आपण
म्हणजे सोसायटी ही त्या प्लॉटची ओनर असेल, त्या प्लॉटची मालकी ही सोसायटीकडे असेल, जेणेकरून सोसायटी कुठल्याही प्रकारच्या प्रोजेक्ट लोनसाठी ॲप्लिकेशन किंवा अप्लाय करू शकते. डॉक्युमेंटेशन ऑफ प्लॉट्स, डॉक्युमेंटेशन ऑफ ऑल अदर थिंग्स, जसे आपले प्रॉपर्टी कार्ड बरोबरच आपले प्लान्स, सगळ्या मेंबर्सची जी काही व्यक्तिगत डॉक्युमेंट्स आहेत ती डॉक्युमेंट्स, कुठल्या केसेस चाललेल्या असतील त्या केसेस ह्या थांबवणं, त्याचं सेटलमेंट करणं आणि एकत्र येऊन स्वयंपुनर्विकासासाठी तयार राहणं ही सुद्धा एक अतिशय महत्वाची पायरी आहे. आणि ह्या पायरीनंतर एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्रोजेक्टचा स्टडी करणं. आमच्यासारखे जे कन्सल्टंट आहेत ते तुम्हाला तुमच्या रिडेव्हलपमेंट, सेल्फ डेव्हलपमेंट याच्या एक स्टडी करून देतात. त्याला फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणतात. तर तो फिजिबिलिटी रिपोर्ट हा सुरुवातीला काढलाच गेला पाहिजे, ज्या फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये आपल्याला प्रोजेक्टचे स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस कळतात. आपल्याला सुरुवातीला किती पैसे लागणार आहेत, अप्रुव्हल परमिशनला किती पैसे लागणार आहेत, रेंटसाठी किती पैसे लागणार आहेत, कन्स्ट्रक्शनसाठी काय खर्च येणार आहे आणि आपण त्यातला कुठला भाग आपण काढू शकतोय, कुठल्या भागासाठी आपण लोन घेणार आहोत, कुठला भाग हा कॉन्ट्रॅक्टर, बायडर कॉन्ट्रॅक्टर आपल्याला घेता येईल का, अशा अनेक प्रकारचे स्टडीज आपण फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये करतो. तर प्राधिकरण आपलं काम करेल. दरेकर साहेब त्यांचं जे काही योग्य निर्णय प्राधिकरणासाठी घेतील. संपूर्ण प्राधिकरणाचे अधिकारी आणि स्टाफ हा स्वयंपुनर्विकासासाठी ॲक्टिव्हली काम करेल. पण त्यांचं हे सगळं काम यशस्वी करायचं असेल तर आत्ता ह्या व्हिडिओमध्ये आपण ज्या ज्या गोष्टी चर्चा केल्या त्या सगळ्या गोष्टी ह्या आधीच पूर्ण केल्या गेल्या पाहिजे. तरच आपण स्वयंपुनर्विकासासाठी तयार आहोत असं आपण स्वतःला म्हणू शकतो. कसा वाटला आजचा विषय? अशाच प्रकारचे अनेक विषय या चॅनलवर आपण घेणार आहोत. तर अजूनही आपण जर ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा. हे चॅनल शेअर करा लोकांमध्ये आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला सगळे पुढचे व्हिडिओ इमिजिएट मिळतील. थँक्यू.